आहे समाजशास्त्राचा परिचय। यामध्ये पहिलं 1.1 दिलंय समाजशास्त्र, व्याख्या आणि स्वरूप पाहायचं आहे। 1.2 समाजशास्त्राचा उगम आणि व्याप्ती, 1.3 समाजशास्त्राचे महत्व। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहू समाजशास्त्राचे व्याख्या, स्वरूप, उगम, व्याप्ती आणि महत्व। यात पहिल्यांदा पाहायचं आहे आपल्याला प्रस्तावना। पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे शिकणार आहोत। समाजशास्त्राचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा या प्रकरणाचा उद्देश आहे। जेव्हा एखादं प्रकरण आपल्याला त्याचं पाहायचं असतं त्या प्रकरणाबद्दल, तर त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी निर्माण झाली, परत त्या समाजशास्त्राचं स्वरूप, त्याची व्याप्ती, या सगळ्यांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा या प्रकरणाचा उद्देश आहे। आता जर समाजशास्त्राची निर्मिती केव्हा झाली, तर समाजशास्त्राचा उगम केव्हा झाला? युरोपमधील 18व्या व 19व्या शतकातील सामाजिक बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्याशी परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला गेला आहे। या समाजशास्त्राचा उगम कधी झाला? तर युरोपमध्ये 18व्या व 19व्या शतकामध्ये झाला। यामध्ये पाहायचं आपल्याला सामाजिक बौद्धिक परिस्थिती यातूनच समाजशास्त्राचा हा उगम झालेला आहे। म्हणजे काय, तर समाजशास्त्राचा उगम होण्यासाठी कुठलं हे लागलं, देश लागलं कारणीभूत, तर ते युरोप देशामध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये समाजशास्त्राचा उगम झाला आणि ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये झालेला आहे। यानंतर पाहू आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून 19व्या शतकाच्या मध्यास उदयास आली। बघा, 18व्या आणि 19व्या शतकामध्ये समाजशास्त्राचा उदय झाला, त्यातच त्याच्या युरोपमध्ये उदय झाला आणि यामधूनच समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा आहे म्हणून 19व्या शतकामध्ये उदयास आली। आता समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलला। समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असलेले नवीन समाजशास्त्र म्हणून उदयास आले। आता जेव्हा समाजशास्त्राचा उदय झाला तेव्हा त्या समाजशास्त्रामध्ये मानवाच्या समाजाचाच अभ्यास केला जातो, मानवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। पर्यायाने समाजशास्त्राची एक स्वतंत्र समाजशास्त्र म्हणून ओळख निर्माण झाली। ज्याप्रमाणे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास मध्ये नागरिकशास्त्र असं असतं, त्याचप्रमाणे समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आलं। समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करतं, म्हणून समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झाली। यातूनच त्याची ओळख कशी झाली की समाजशास्त्र हे मानवी समाजाचा अभ्यास करतं। मानवी म्हणजे समाजात बदलणाऱ्या घडामोडी काय आहेत काय नाही या सगळ्याचा अभ्यास कशात होतो, तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास हा समाजशास्त्रात होतो। म्हणून समाजशास्त्राची एक नवीन ओळख निर्माण झाली, ती ओळख म्हणजे समाजशास्त्र ही एक त्यांची नवीन ओळख निर्माण झाली। समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, त्याची स्वतंत्र ओळख आहे, म्हणून आज जगात सर्वत्र समाजशास्त्राचे महत्व आणि व्यावहारिक उपयुक्तता निर्वाधपणे मान्य होत आहे। समाजशास्त्राची ओळख ही एक समाजशास्त्र म्हणून एक वेगळं घटक म्हणून शास्त्र म्हणून निर्माण झाली आणि याचाच महत्व इतकं झालं की व्यवहारात त्याची उपयुक्तता सगळ्यांनी मान्य केलेली आहे। समाजशास्त्रात मुख्यत्वे करून मानवी जीवनाचा, मानवी क्रिया याचा अभ्यास केला जातो। बघा, समाजशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? मानवी उदय, मानवी क्रिया याचा ज्याचा अभ्यास केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? समाजशास्त्र। मानवी समाजाचा उदय, विकास आणि मानवी समाजाची संरचना आणि कार्य यांच्या अभ्यासाला महत्व दिले जाते। समाजशास्त्रामध्ये मानवाचा उदय कसा झाला, मानवाचा विकास कसा झाला, मानवाची कुठली रचना आहे, त्यांचे कार्य कोणते, त्याचे महत्व काय, या सर्व गोष्टीचा विचार ज्यामध्ये केला जातो त्यालाच आपण काय म्हणू शकतो? समाजशास्त्र असे म्हणतात। सामाजिक जीवनातील विविध घटकावरील परस्पर संबंध आणि परस्पर अवलंबनाचा विचार पण समाजशास्त्रात करता येतो। समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्र एकमेकाच्या परस्पर अवलंबून आहेत, एकमेकाच्या विचारावर अवलंबून आहे आणि हेच समाजशास्त्रामध्ये एकमेकाचे परस्पर संबंध कसे आहेत याचा पण विचार या समाजशास्त्रात केला जातो। आता हे शास्त्र समाजातील स्थिरता आणि परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकावर पण प्रकाश टाकते। समाजशास्त्र काय करतं? समाजामध्ये जी स्थिरता आहे, जे परिवर्तन होत आहे, जे बदल होत आहे, जी क्रांती घडत आहे, या सगळ्या गोष्टीवर समाजशास्त्र हे प्रकाश टाकत असतं।
समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र असून सामाजिक घटनाचा शास्त्रीय अभ्यास करते. थोडक्यात हे एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. थोडक्यात काय सांगायचंय की समाजशास्त्र हे समाजामध्ये जे संबंध आहेत, समाजामध्ये आपण जे वर्तन करतो, आपली जी वागणूक आहे, या सगळ्या गोष्टीचं अध्ययन म्हणजे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. आता यामध्ये 1.1 समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप पाहायचं आपल्याला. समाजशास्त्र हे समाजाचे शास्त्र असून यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्र हे कोणाचं शास्त्र आहे? समाजाचं शास्त्र आहे. यामध्ये मानवी समाजाचे संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. तसेच सामाजिक संबंध, त्याचे प्रकार, त्याची विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमने, सामाजिक समस्या, समाजाचे बदलते स्वरूप इत्यादी अनेक गोष्टीचाही अभ्यास यात केला जातो. याचप्रमाणे समाजामध्ये काय विविधता आहे, समूह कसा आहे, संरचना कशी आहे, दर्जा कसा आहे, त्याचे नियम कोणते आहेत, कोणकोणत्या समस्याला सामोरं जावं लागतं, त्याचे बदलते स्वरूप कसे आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण समाजशास्त्रात केला जातो आहे. म्हणजेच समाजशास्त्र म्हणजे काय या प्रश्नाचं साधं व सोपं उत्तर असं आहे की समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसाचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनाचा शास्त्रीय अभ्यास होय. आता समाजशास्त्राची अचूक व्याख्या जर समजून घ्यायची असेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला समाजशास्त्र या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे समजून घ्यावी लागते. त्याअर्थी थोडक्यात सांगायचं झालं तर समाजशास्त्र म्हणजे काय, तर समाजात राहणाऱ्या माणसाचा अभ्यास. समाजात राहणाऱ्या माणसाचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनाचा शास्त्रीय अभ्यास करणारी अशी एक व्याख्या आपण करू शकतो. मग आता या समाजशास्त्राची जेव्हा व्याख्या केली तेव्हा त्या समाजशास्त्राचा उगम कसा झाला हे पण पाहणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. तर बघा, फ्रेंच तत्वनेता ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. समाजशास्त्राचा पिता हा कोण आहे, तर ऑगस्ट कॉम्ट यांना मानले जाते. सोशिओलॉजी हा इंग्रजी शब्द 1839 मध्ये वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्ट यांना दिले जाते. समाजशास्त्राला इंग्रजीमध्ये सोशिओलॉजी हा शब्द पहिल्यांदा कोणी वापर व्याख्या आपण करू शकतो. मग आता या समाजशास्त्राची जेव्हा व्याख्या केली तेव्हा त्या समाजशास्त्राचा उगम कसा झाला हे पण पाहणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. तर बघा, फ्रेंच तत्वनेता ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. समाजशास्त्राचा पिता हा कोण आहे, तर ऑगस्ट कॉम्ट यांना मानले जाते. सोशिओलॉजी हा इंग्रजी शब्द 1839 मध्ये वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्ट यांना दिले जाते. समाजशास्त्राला इंग्रजीमध्ये सोशिओलॉजी हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला, तर ऑगस्ट कॉम्ट यांनी वापरला. त्यांनी याला एक नाव पण दिले आहे, ते नाव आहे पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीत त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली. कुणी वापरली, तर ऑगस्ट कॉम्ट यांनी हा एक ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीमध्ये त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली. आता या समाजशास्त्राचा उगम कसा झाला, याची व्याप्ती कशी आली, तर समाजशास्त्र हा लॅटिन भाषेतील तर लॅटिन भाषेतून याची उत्पत्ती झाली. तर लॅटिन भाषेतील सोसियस व ग्रीक भाषेतील लोगस या शब्दापासून सोशिओलॉजी हा शब्द तयार झाला. म्हणजे सोशिओलॉजी ही संज्ञा तयार झाली. सोसियस म्हणजे सहकार्य किंवा सहयोग होय आणि कालांतराने सोशियस हा शब्द समाज या अर्थाने पण वापरला जाऊ लागला. नंतर काय झालं, लोगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. शब्दशः अर्थ समाजाचे शास्त्र असा होतो. सुरुवातीला कॉम्ट यांनी या शास्त्रात सामाजिक पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली. नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिले गेलं. त्यांनी सामाजिक घटनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे नवीन समाजशास्त्र हे एक शास्त्र शोधलं. समाजशास्त्राचा उगम कुठून झाला, तर लॅटिन भाषेतील झाला. त्याला इंग्रजीमध्ये सोशिओलॉजी म्हणतात. सोसिओस आणि लोगस या शब्दापासून सोशिओलॉजी शब्द तयार झाला.
याचे मराठीमध्ये अर्थ आहेत सोशियोस म्हणजे सहकार्य किंवा सहयोग, लोगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास, हा या पूर्ण समाजशास्त्राचा उगम कसा होतो यात वापरली जाणारी ही संज्ञा आहे. आणि याच घटनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक नवीन शास्त्र निर्माण झालं, ते नवीन शास्त्र म्हणजेच समाजशास्त्र, हा असा शोध त्याचा लागलेला आहे. आता पाहू आपण या समाजशास्त्राच्या व्याख्या. यातील पहिली व्याख्या आहे ऑगस्ट कॉम्ट. सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. अशी व्याख्या कोणी केली? तर ऑगस्ट कॉम्ट यांनी केली. जॉर्ज सिमिल यांनी व्याख्या केली आहे समाजशास्त्र हे मानवी अंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. समाजशास्त्र कसं आहे? मानवी संबंधाचे स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरी यांनी काय सांगितले? समाजशास्त्र म्हणजे मानवी